नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा इशारा। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। सत्याचा मोर्चानंतर आज शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठाकरे मार्गदर्शन करणार। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा। आम्ही एकत्र आलोय ते मराठी माणसासाठी, मूठ आवळलेला फोटो मतचोरांच्या बादशहाला पाठवा, उद्धव ठाकरेंचा निशाणा। आम्हाला कोणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं, म्हणून जनता आमच्या पाठीशी राहील, बावनकुळेंचं वक्तव्य। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहिमेचं आयोजन। अमित साटम यांचा मुंबईकरांशी संवाद। कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता। झडपी पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। शिवाय पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलारांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात असल्याचा दावा सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आलाय। 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक। आशिष शेलार पवारांशी युतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न। सोहळ्याच्या निमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। कार्तिक एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमानच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होणार। एकनाथ शिंदे संत नामदेवांच्या 755व्या प्रकाशोत्सवाच्या सोहळ्याला हजर राहणार। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आज सर्वसाधारण सभा। महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये 10 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार। अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज दाखल केला होता। मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणामध्ये पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्यानं संपूर्ण कट रचल्याची माहिती समोर। दरम्यान संपूर्ण घटनेवर रोहित आर्याच्या कुटुंबियांचं अद्यापही मौन। आगामी निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट। भाजपा आमदार मनोज घोरपडे यांचं वक्तव्य। तर हवं तसं न करता आल्यामुळे काहींची चिडचिड होणं स्वाभाविक। नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका।